हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल आर डी फार्मामध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे जी नवीन फार्मसिस्टची वॅकन्सी आलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे आर डी फार्मा यूट्यूब चॅनलवर ज्या काही नवीन फार्मसिस्टच्या वॅकन्सीज येतात, स्टेट गव्हर्नमेंटची असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटची असेल, त्याची सर्वांची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाते. तर मित्रांनो, ही जी वॅकन्सी आहे ही स्टेट गव्हर्नमेंटची वॅकन्सी असणार आहे. आणि मित्रांनो, या वॅकन्सीची वाट खूप सारे फार्मसी स्टुडंट जे तयारी करत होते ते बघत होते. तर मित्रांनो, ही वॅकन्सी कोणत्या डिपार्टमेंट मधली असणार आहे ते तुम्ही बघू शकता. महाराष्ट्र शासन आयुक्त अन्न व प्रशासन महाराष्ट्र राज्य, म्हणजे मित्रांनो महाराष्ट्र फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन हे जे डिपार्टमेंट आहे याच्यामध्ये फार्मसिस्टच्या वॅकन्सी आलेल्या आहेत. तर याच्यामध्ये मित्रांनो टोटल नंबर ऑफ फार्मसिस्टच्या वॅकन्सी किती आहेत, त्याच्यानंतर मित्रांनो याचं लास्ट डेट ऑफ अप्लिकेशन, स्टार्ट डेट ऑफ अप्लिकेशन, त्याच्यानंतर मित्रांनो इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय काय असणार आहे, म्हणजे कोणते कोणते फार्मसी स्टुडंट याच्यासाठी अप्लाय करू शकतात, ह्या सर्व गोष्टी सर्व डिटेल आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहेत. तर इथे जर बघितलं मित्रांनो, आयुक्त अन्न व प्रशासनातील कार्यरत प्रयोगशाळामध्ये मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर विभागातील विशेषण रसायन शास्त्रज्ञ गट ब, अपराजित व वरिष्ठ सहाय्यक गट क संवर्गातील रिक्त पदावर नियुक्त करण्यासाठी पात्र उमेदवाराकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागण्यात येत आहेत. तर याच्यामध्ये मित्रांनो दोन वेगवेगळे पद आहेत. एक गट क चा आहे ते म्हणजे रसायन शास्त्रज्ञ, आणि त्याच्यानंतर आहे मित्रांनो वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक गट क. तर याच्यामध्ये मित्रांनो या दोन्ही पदासाठी फार्मसी स्टुडंट इलिजिबल असणार आहेत. त्याच्यामध्ये जर मित्रांनो पहिलं पद बघितलं तर ते म्हणजे वरिष्ठ सहाय्यक पदसंख्या व त्या पदाकरिता विहित आरक्षण. तर याच्यामध्ये मित्रांनो टोटल नंबर ऑफ वॅकन्सी जे असणार आहे ते वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक साठी ते असणार आहेत टोटल नंबर ऑफ वॅकन्सी 37. आता ह्या 37 वॅकन्सी ज्या असणार आहेत त्याच्यामध्ये मित्रांनो कॅटेगरी वाईज डिवाइड केलेले आहे, जसं की विजा अ साठी एक, आणि त्याच्यानंतर मित्रांनो ईडब्ल्यूएस साठी, म्हणजे कॅटेगरीनुसार हे 37 वॅकन्सी डिवाइड केलेले आहेत. तर ह्या 37 वॅकन्सीसाठी फार्मा स्टुडंट सर्व इलिजिबल असणार आहे. त्याचं जर बघितलं तर हेच याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक म्हणजे सिनियर टेक्निकल असिस्टंट, तर त्याची पेकेल जे असणार आहे ते S13 लेवलचं असणार आहे, आणि सॅलरी जी असणार आहे ते 35,400 ते 1,12,400, आणि त्याच्यामध्ये इलिजिबिलिटी क्रायटेरिया पण आहे, आणि ह्याच्यासाठी फार्मा स्टुडंट सर्व इलिजिबल असणार आहेत. तर हे 37 वॅकन्सी असणार आहेत ह्या. आणि दुसऱ्या पोझिशन केमिकल अनालिस्ट, तर हे जे असणार आहेत मित्रांनो त्यासाठी इथे बघा विशेषण रसायन शास्त्रज्ञ गट ब, याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर टोटल वॅकन्सी 19 असणार आहेत. 19 प्लस 37 अशा सर्व वॅकन्सी जर बघितलं मित्रांनो तुमच्या, तर ह्या दोन्ही मिळून जर टोटल केलं तर हे 19 आणि 9 7 16 1 आणि हे 4 1 5 56 वॅकन्सी टोटल फार्मसिस्टच्या असणार आहेत. म्हणजे 56 वॅकन्सीसाठी तुमची डिग्री झाली असेल तर तुम्ही इलिजिबल असणार आहेत. ह्याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर इथे 19 वॅकन्सी आणि त्या 37, तर ह्याच्यामध्ये पण कॅटेगरी वाईज वॅकन्सी डिवाइड केलेले आहेत. तुम्ही इथे बघू शकता इथे कोणत्या कॅटेगरीसाठी किती वॅकन्सी आहेत. आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे दोन्ही पदाकरिता तुम्ही अलग अलग सेपरेट फॉर्म भरू शकता. म्हणजे हे 19 मध्ये पण तुम्ही फॉर्म भरू शकता आणि त्या 37 मध्ये पण सेपरेट फॉर्म भरू शकता. त्याच्यानंतर आहे मित्रांनो इथे खूप साऱ्या गोष्टी इथे दिलेल्या आहेत, त्या तुम्ही व्यवस्थित रीड करून घ्या. त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत ते बघा. आता महत्त्वाचं आहे की सर या वॅकन्सीसाठी ऍप्लिकेशन कधी स्टार्ट होणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याचा जर कालावधी इथे बघितलं तर ते किती दिलेलं आहे, 23 सप्टेंबर, म्हणजे उद्या ऍप्लिकेशन या वॅकन्सीचे स्टार्ट होतील रोजी 11 वाजल्यापासून. ते लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन काय असणार आहे ही लास्ट डेट तुम्ही नोट करून घ्या. 22 ऑक्टोबर 2024 ही लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन असणार आहे. त्यानंतर मित्रांनो प्रवेश ऑनलाईन प्रिंट काढून घेणं, हे ऑनलाईन परीक्षेचा दिनांक इथे दिलेला नाहीये, ते त्या टाइमला अपडेट होणार आहे. आणि मित्रांनो इथे पण दुसऱ्या गोष्टी महत्त्वाच्या दिलेल्या आहेत, ते पण तुम्ही रीड करून घ्या. या दोन पदाकरिता ऑनलाईन परीक्षा स्वतंत्र वेळेनुसार घेण्यात येणार आहे.
आवश्यकतेनुसार वरील वेळापत्रकामध्ये बदल होण्याबाबतची सूचना पण ते ऑफिशियल साईटवर दिली जाईल. त्याच्यानंतर महत्त्वाचं आहे मित्रांनो की एज क्रायटेरिया या वॅकन्सीसाठी काय असणार आहे. उक्त पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे अर्ज करण्याची अंतिम दिनांक किमान 18 वर्ष पूर्ण असावे व 38 वर्षपेक्षा जास्त नसावे. म्हणजे मित्रांनो एज जे असणार आहे ते किती असणार आहे या दोन्ही वॅकन्सीसाठी 38 वर्ष एज क्रायटेरिया असणार आहे. त्याच्यानंतर तुमचं कॅटेगरी वगैरे असेल किंवा तुम्ही स्पोर्ट्स पर्सन असताल त्याच्यामध्ये तुम्हाला रिलॅक्सेशन भेटणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं इलिजिबिलिटी क्रायटेरिया. तर याच्यामध्ये जर बघितलं तर अनालिटिक केमिस्ट म्हणजे विशेषण रसायनशास्त्रज्ञ, तर यासाठी जी असणारे इलिजिबिलिटी क्रायटेरिया तुम्ही बघू शकता. possesses degree in pharmacy or post graduate degree in chemistry or biochemistry from recognized institute. म्हणजे मित्रांनो तुमचं बी फार्म झालेलं असेल तर तुमच्याला कोणतीही गोष्ट याच्यामध्ये रिक्वायर्ड नसणार आहे. म्हणजे तुमचं बी फार्म झालेलं असेल तर तुम्ही या वॅकन्सीसाठी इलिजिबल असणार आहेत. म्हणजे अनालिटिकल केमिस्टसाठी तुम्ही डायरेक्ट ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता आणि याच्यामध्ये कोणताही एक्सपिरियन्स रिक्वायर्ड नसणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो महत्त्वाचं जर ऑदर असताल डिग्री इन सायन्स वगैरे असेल तर त्यांना 18 महिन्याचा एक्सपिरियन्स लागणार आहे. हे आपल्या रिलेटेड नसणार आहे. त्याच्यामुळे आपले फार्मा स्टुडंट ज्यांचं बी फार्म झालेलं आहे, ज्यांचं एम फार्म झालेलं आहे, ऑब्व्हियसली बी फार्म झालेलं असणार आहे, तर ते सर्व बी फार्म एम फार्म स्टुडंट इथे इलिजिबल असणार आहेत. कोणताही एक्सपिरियन्स लागणार नाही आहे. आणि ह्याचं जर सॅलरी बघितली तर 38,600 ते 1,22,800 अधिकतम महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर भत्ते पण याच्यामध्ये भेटणार आहे. खूप हाय लेवलची पोस्ट आहे मित्रांनो. ह्याच्यासाठी कॉम्पिटिशन पण खूप जास्त असणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो इथे जर बघितलं सिनियर टेक्निकल असिस्टंट ते पण पे लेवल S13च राहणार आहे. 35,400 ते 1,12,400 महागाई भत्ता इथेही भेटणार आहे. आणि इलिजिबिलिटी क्रायटेरिया जर बघितलं आवश्यक शैक्षणिक अर्हता याच्यामध्ये हॅव सेकंड क्लास सायन्स डिग्री ऑफ रिकग्नाइज्ड इन्स्टिट्यूट ऑर मध्ये इथे बघा होल्ड ए डिग्री इन फार्मसी. म्हणजे मित्रांनो औषध निर्माण शास्त्र पदवीधारक तुम्ही असताल, फार्मसी कंप्लीट असेल, बी फार्म कंप्लीट असेल तर मित्रांनो इलिजिबल तुम्ही असणार आहे. त्याच्यामध्ये कोणताही एक्सपिरियन्स किंवा कोणतीही गोष्ट इथे आवश्यक नसणार आहे. म्हणजे बी फार्म एम फार्म स्टुडंट सर्व इलिजिबल असतील. आणि मित्रांनो दोन्ही जे पद आहेत यासाठी तुम्हाला सेपरेट फॉर्म भरता येईल. म्हणजे दोन्हीकडे एक्झाम देण्यासाठी चान्स असेल. 19 वॅकन्सी एका पदासाठी आणि एका पदासाठी आहेत टोटल 37 वॅकन्सी. तर या सर्व वॅकन्सीसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. तर त्याच्यानंतर मित्रांनो एक्झाम फीस काय असणार आहे. परीक्षा शुल्क जर बघितलं तर राखीवसाठी जे जनरल कॅटेगरी आहेत खुला प्रवर्ग तर ह्याच्यामध्ये 1,000 रुपये तुम्हाला फीस असेल. आणि जे कॅटेगरीमध्ये त्याला 900 रुपये फीस याच्यामध्ये असणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो महत्त्वाचं इथे जर बघितलं आपण प्रस्तुत जाहिराती परीक्षेसंदर्भातील संक्षिप्त जाहिरात असून अर्ज स्वीकारण्याची पद्धत, आवश्यक शैक्षणिक अर्हता, आरक्षण, वयोमर्यादा, परीक्षेचे स्वरूप, परीक्षा शुल्क, निवड, सर्वसाधारण प्रक्रिया याबाबत सविस्तर तपशील दिनांक 18 सप्टेंबर 2024 रोजी येणार होतं. पण आतापर्यंत ऑफिशियल साईटवर आलेलं नाहीये. तर मित्रांनो खूप जास्त चान्सेस की उद्या तिची ॲप्लिकेशन लिंक येईल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल हे जे डिटेल आहेत ह्या सेम डिटेल असणारी PDF पण येईल. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट कळेल सिलेबस काय असणार आहे. म्हणजे या दोन्ही एक्झामसाठी सिलेबस काय असणार आहे आणि तो सिलेबस बघून तुम्हाला मित्रांनो स्टडी स्टार्ट करता येईल. तर ह्याच्यासाठी ऑफिशियल साईट जर तुम्ही बघितली www.fda.maharashtra.government.in तर या साईटवर तुम्हाला ह्या सर्व गोष्टी मित्रांनो समजणार आहेत. आणि ह्याच्यामध्ये काही चेंजेस वगैरे असतील तर ते पण अपडेट तुम्हाला ऑफिशियल साईटवर दिसणार आहेत. तर मित्रांनो हे तुमच्यासाठी तुम्ही तयारी करत असाल ड्रग इन्स्पेक्टरसाठी तर ही त्या लेवलची वॅकन्सी असणार आहे, तीच वॅकन्सी असणार आहे. तर याच्यामध्ये अन्न व प्रशासन FDA महाराष्ट्र याच्यामध्ये वॅकन्सी आहेत. आणि सर्वात चांगली गोष्ट याच्यामध्ये कसलाही एक्सपिरियन्स रिक्वायर्ड नाहीये. तुमचं बी फार्म एम फार्म कंप्लीट झाले असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता.
आणि एज पण मित्रांनो 38 वर्ष एज आहे, तर एजचं पण खूप काही स्टुडंटला प्रॉब्लेम येणार नाहीये. जे स्टुडंट रेग्युलर स्टडी करतायत, स्टडी खूप चांगलं आहे, तर अशा स्टुडंटचं सिलेक्शन ह्याच्यामध्ये होणार आहे आणि महाराष्ट्र शासनाची ही वॅकन्सी आहे. तर मित्रांनो, हा वॅकन्सीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जे उद्या लिंक चालू झाल्याच्या नंतर पण मी ह्याच्यावर व्हिडिओ बनवेल आणि तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवणार आहे. आणि तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट पण करू शकता. थँक यू.